रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात गुरुवार 10 जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा होणार आहे। स्वामी समर्थ महाराजांना गुरु मानणारे हजारो भाविक या दिवशी श्रींच्या दर्शनासाठी येतात। त्यामुळे 24 तासांपैकी 22 तास मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने प्रथमच घेतलाय। पिण्याच्या पाण्याची सुविधा, मंदिरात प्रवेश व बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग, 2 ठिकाणी चप्पल स्टँड, दर्शनासाठी विशेष रांग आदी सुविधा मंदिर समितीने उपलब्ध केल्या आहेत। पावसापासून भाविकांचे संरक्षण व्हावे यासाठी दक्षिण महाद्वार ते गेटपर्यंत पत्राशेडची उभारणी करण्यात आली आहे। गुरुपौर्णिमे दिवशी पहाटे 5 ऐवजी 4 वाजता काकड आरती होईल। त्यानंतर पुजारी मोहन पुजारी आणि मंदार महाराज यांच्या हस्ते भूमिपूजन गुरुपूजन होईल। भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिराचे महाद्वार मध्यरात्री 2 वाजता उघडण्यात येणार आहे। तसेच गर्दीच्या पार्श्वभूमीवर स्वामी अभिषेकाचा कार्यक्रम यंदा बंद ठेवण्यात येणार असून अभिषेकासाठी पावती घेतलेल्या भाविकांना प्रसाद दिला जाईल। सकाळी 11:30 वाजता होणारी महानैवेद्य आरती यंदा 10:30 वाजता होईल। दुपारी 12 ते 3 या वेळेत मैंदर्गी गाणगापूर रोडवरील भक्त निवास इथं सर्व भाविकांसाठी देवस्थान समितीच्या वतीनं महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे। तसेच गुरुवारी रात्री 8 वाजता होणारा पालखी सोहळा यंदा गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष रूपात संध्याकाळी 7 वाजता होणार असून त्यानंतर शेजारती होईल, असं मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी सांगितलं आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।